तर काय होत आहे, समजा आपण जमिनीवर सोडलं तर ते आपल्याकडे वापस येत आहे, बरोबर? तर त्यासारखंच जसं आपण जे चेंडू आहे त्याला आपण जमिनीवर सोडल्यानंतर आपल्याकडे वापस येत आहे, ते जमिनीमध्ये जाऊन बसत नाही किंवा त्यामध्ये फिट होत नाही. त्यासारखंच आपण जो बॉल आहे त्याला आपण भिंतीवर मारलं तर तो आपल्याकडे वापस येतं. अगदी त्यासारखंच जे सूर्यापासून सुटलेली जी किरण आहेत आपल्यापर्यंत येत आहेत, ती सुद्धा आपल्याला लागून वापस जातात. हा आपला मुद्दा आहे. तर ही जी किरणं आहेत ही वापस जात आहेत, तर याला आपण काय म्हटलं आहे, परावर्तन. या बाउन्स बॅक होत आहेत. तर काही कोणी बोलत आहे, काही प्रश्न आहे? नाही मॅडम. बरं, पण काही प्रश्न असल्यास विचारा तुम्ही, ठीक आहे? आणि तुमच्याकडे एक पेन, पुस्तक किंवा वही घेऊन बसा, जेणेकरून आपण पुस्तक तर इथे पाहणार, पण काही वाटलं लक्षात ठेवण्यासारखं किंवा अंडरलाईन करायचं तर तुम्ही ते करू शकता, ठीक आहे? हो मॅडम. हा मॅडम. तर बघा, आपण एकदा बुक पाहूया आणि आपला आजचा जो समोरचा टॉपिक आहे ते आपण सुरू करूया. तर आपलं महत्वाचं पुस्तक ही आहे आणि यामध्ये म्हटलं आहे की संवेदना म्हणजे आपल्या डोळ्यांपर्यंत येत आहे ती किरणं, आपल्या कुठे आजूबाजूला वस्तूंवर पडत आहे ती किरणं, तिथून आपल्या डोळ्यांपर्यंत येत आहेत. म्हणजे जसं बॉल जसं बाउन्स होत आहे त्यासारखं होत आहे, ठीक आहे? तर बघा तर यामध्ये काय म्हणत आहे की हे जे परावर्तन आहे, रिफ्लेक्शन आहे, तर यामध्ये कशा प्रकारे होत आहे म्हणून एक तुम्हाला कृती एक्सपेरिमेंट म्हणून दिलेली आहे. तर आपण हे मागच्या क्लासमध्ये सुद्धा बघितलं, पण तर परत एकदा आपण पाहूया की याचं नेमकं काय म्हणणं आहे. तर बघा, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ज्यासारखं जसं किरणं आली आपल्यापर्यंत आली तर ती वापस जात आहेत, त्याचं नियम दिले आहेत. किरणं आपल्यापर्यंत येत आहेत, त्याची नियम दिली आहेत की किरणं नेहमी सरळ मार्गाने चालतात. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. सूर्यामधून निघालेली किरणं म्हणा किंवा एखाद्या लाईट मधून निघालेली जी किरणं आहेत, प्रकाश किरणं, ही नेहमी सरळ मार्गाने जात असतात, ठीक आहे? आता हे सरळ मार्गाने आले, पृथ्वीवर आले आणि वस्तूंवर पडले, टेबल, खुर्ची, आपल्या स्वतःवर पडले, तर हे कशा पद्धतीने वापस जातात याची नियम म्हणून काय आहेत, आपल्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे बघा. तुमच्या पुस्तकामध्ये 3 नियम दिलेले आहे, सगळ्यांनी एकदा लक्ष द्या. तर पहिला नियम काय म्हणत आहे की जो आपतन कोण, आपतन म्हणजे काय, समजा आपण एवढे सगळे किरणं पडत आहेत त्यापैकी आपण एक किरणाबद्दल विचार करत आहोत. सगळे किरणांचा विचार करायला आपल्याला सध्या जमणार नाही, कारण आपण मोजमाप करत आहोत, ठीक आहे? आय थिंक कुणाचा तरी माईक ओपन आहे, म्यूट करता का? तुमचं जे माईक आहे ते म्यूट करा, ओके? हा, तर जी किरणं आहेत ही काय होत आहेत, आल्यानंतर वापस जात आहे, तर त्यामध्ये त्याची नियम दिलेली आहेत की जो आलेला किरण आहे हा वापस जाताना सारख्याच कोणामध्ये वापस जाणार. तर यामध्ये काय म्हटलं होतं, आपण एक आरसा घेतला होता, आरशाचा अगदी समतल असलेला पृष्ठभाग, आरशाचा समतल असलेला पृष्ठभाग घेतला. आपण फक्त समतल म्हणजे प्लेन असलेला पृष्ठभाग का घेतला, तर त्याचं सुद्धा कारण आहे, कारण आता आपण नवीन असं काहीतरी प्रकाशाचे जे वापस परावर्तन कसं होत आहे याबद्दल शिकत आहोत, म्हणून आपल्याला मोजमाप करण्याकरिता व्यवस्थित जायला पाहिजे, म्हणून आपण प्लेन असा सरफेस घेतला आहे, ठीक आहे? तर बघा, जसा हा आरसा आहे तर याला प्लेन म्हणजे ज्यामध्ये उबड खाबड नाही,
त्याचा जो सरफेस आहे तो उबडखाबड नाही. समजा रे आले, सूर्याचे किरण आले, तर ही वापस जाताना सारख्या अँगल मध्ये वापस जायला पाहिजे, कोन मध्ये. तर विचार करा, हा सूर्यापासून निघालेला कोन आहे आणि हा इथे आरशावर पडलेला आहे. हा आरशाचा जो प्लेन आहे भाग त्यावर पडलेला आहे. ठीक आहे. आता हे जे किरण आहेत हे वापस जात आहेत. किरण कुठे वापस जात आहेत. ठीक आहे. तर हे वापस जाण्याचा नियम काय म्हणत आहे बघा, तुमच्या पुस्तकामध्ये काय म्हटलं आहे, इथे एक मध्यंतर दिलं आहे. ठीक आहे. आणि हे मध्यंतर कशावर अवलंबून आहे, तर या आरशाच्या पृष्ठभागावर अवलंबून आहे. समजा आरशाचा पृष्ठभाग या बाजूला असेल, हॉरिझॉन्टल मध्ये, आडव्यामध्ये असेल, तर हा मध्यंतर कोणत्या बाजूने राहणार, या पद्धतीने परपेंडिक्युलर 90 डिग्री. बरोबर. समजा आरशाला आपण या पद्धतीने पकडलं, तर याचा मध्यंतर या बाजूने राहणार, अगदी 90 डिग्रीचा कोन राहणार. बरोबर. तर यावरून इथे काय सांगितलं आहे की जे कोन आहेत हे कशावर अवलंबून आहेत बघा, आपतन कोन व परावर्तन कोन नेहमी समान मापाचे असतात. तर जे आलेला जो आहे किरण, सूर्याचा जो किरण आहे आणि यापासून जो परत गेलेला जो किरण आहे हा या कोन सोबत समान मापाचे, म्हणजे समजा या बाजूला 30 डिग्री असेल तर या बाजूला सुद्धा 30 डिग्री असणार. हे आपल्याला आजच्या या समोरचा जो भाग आहे यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा, इथे जी आरशाची जी बाजू दिली आहे ही काय वरच्या भागाने घेतली आहे. मी आतापर्यंत अशा प्रकारे पकडलं. आता याला घेतलं आहे वर अशा प्रकारे, आणि इथे मध्यंतर अशा प्रकारे घेतलंय याचा. जसं आपण म्हटलं इथे मध्यंतर असेल तर काय राहणार, या बाजूने राहणार मध्यंतर. या बाजूने घेतलं तर या बाजूने, आणि वर राहिलं तर या बाजूने राहणार. त्यासारखंच म्हणून इथे काय आहे, तर हा जो मध्यंतर आहे हा या दिशेने आहे इकडे. मग आता इथे काय आहे, हे जे किरण आहेत बघा, इथे तुम्हाला कोण दिसत आहे, याची जाण्याची दिशा. समजा या बाजूने टॉर्च असेल, इथे टॉर्च म्हणू किंवा काय म्हणू आपण, एखादा दिवा असेल, इथे टॉर्च आहे. तर बघा, इथून किरण निघालेले आहेत. कुठून, इथून. ठीक आहे. इथून हा सरळ रेषेने हा पहिला किरण निघालेला आहे आणि हा इथून असा या पद्धतीने इथे गेलेला आहे. ठीक आहे. आणि याची दिशा काय आहे, या बाजूची दिशा आहे. बरोबर. मग आता हे केल्यानंतर इथे काय होत आहे, इथे पॉइंट होत आहे. तेच इथे म्हटलं आहे की पांढरा कागद ड्रॉइंग बोर्डवर टाचण्याच्या सहाय्याने नीट बसवून घ्या आणि काय करा, त्याची आरशाची स्थिती दर्शवणारा हे PQ हा काय आहे, आपला आरसा आहे. यावर समजा काही किरण पाडली तर याचा काय परिणाम होणार हे दाखवण्यासाठी म्हणून काय केलं आहे, तर हे किरण इथून गेले, इथे लागले आणि इथे आपल्या डोळ्यापर्यंत आले, तर याचं काय कोन निर्माण होणार हे आपण या कृतीमध्ये पाहत आहोत. तर काय म्हणत आहे, रेषा PQ वर O बिंदू घेऊन त्या बिंदूची रेषा ON हा लंब काढा. काय म्हणत आहे, PQ वर काय काढा आहे, ON हे काय आहे, मध्यंतर आहे. ठीक आहे. मग आता यामध्ये काय म्हणत आहे, किरण AO वर 2 टाचण्या S व R रोवून घ्या. S व R काय दाखवत आहे, तर दिशा कुणाची, आपाती किरणाची. कुठून, इथून ज्या टॉर्चने सोडलेली आहे त्याची दिशा दाखवत आहे S व R. ठीक आहे. आता बघा, मग म्हणतात की आरशात पाहून आरशामध्ये दिसणाऱ्या टाचण्याची प्रतिमा खालच्या टोकाच्या सरळ रेषेत
टी व यू या टाचण्यांनी रोवा. आणि हे जो इथून गेलेला जो किरण आहे हा कुठून येत आहे वापस, इथून या दिशेने वापस येत आहे. तर आता काय करा म्हणता, अँगल TON मोजा. म्हणजे कोणता आहे अँगल, हा जो TON हा अँगल मोजा असं म्हणत आहे. म्हणजे काय, परावर्तित झालेला अँगल, परावर्तित झालेला कोन मोजा असं म्हणत आहे. तर आपला नियम काय म्हणत आहे बघा, सगळ्यात महत्वाचा आपला नियम काय म्हणत आहे, आपतन कोन व परावर्तन कोन हे नेहमी समान मापाची असतात. बरोबर, असा पहिला नियम म्हणत आहे. तर यामध्ये समजा आपतन कोन 30 डिग्री आहे, 30 डिग्री आहे, तर परावर्तन कोन किती राहणार, सांगा. समजा आपतन कोन 30 डिग्री आहे, तर परावर्तन कोन किती राहणार. आपला पहिला नियम म्हणत आहे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. समजा 20 डिग्री असेल किंवा 45 डिग्री असेल, आपतन कोन निर्माण होत आहे मध्यंतर सोबत, तर काय होणार, ते सारखे राहणार. बरोबर. तर बघा हा जो कोन आहे यामध्ये काय म्हटलं आहे, यामध्ये काय म्हटलं आहे, तर आपतन कोन व परावर्तन कोन काय आहेत, हे अगदी समांतर राहणार. तर आपत्ती कोन समजा 30 डिग्री आपल्याला जो कॉलम दिलेला आहे सोडवण्याकरिता 30 डिग्री आहे, 45 डिग्री आहे, तर हे काय आहे आय आणि आर हे काय राहणार, सारखे मापाचे राहणार. ठीक आहे, एवढं काही प्रश्न आहे यामध्ये. महत्वाचं तुम्हाला या धड्यामध्ये सुरुवात समजली आहे का, की मी कारण जो आपण काल जे बघितलं, काल परवाच्या दिवशी, तर ते क्लास तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला आजचा क्लास नक्की समजेल. तुम्ही या अगोदरचा समजा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला आजचा क्लास नक्की समजेल. आणि नसेलही समजलं तरी मला एकदा तुम्ही सांगा, असं करा, मी परत एकदा रिपीट करणार. ठीक आहे, परत एकदा रिपीट करायचं सुरुवातीपासून. ओके, सुरुवातीपासून रिपीट करायचं. ओके मॅडम. ओके, तर सुरुवातीपासून. तर सगळ्यात महत्वाचं आपण बोलत आहोत आपल्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने सुरू केलं आहे त्यानुसार. तर जे लाईट आहे, जे प्रकाश आहे, हे नेमकं कसं काम करत आहे हे आधी आपल्याला समजून घ्यायचं. तर आपण म्हटलं की जे लाईट आहे हे एकतर सूर्य स्वतःची त्याला ऊर्जा आहे, स्वतःचा त्याच्याकडे प्रकाश आहे, आणि दुसरी लाईट म्हणजे दुसरा प्रकाश म्हणजे जे आपण निर्माण करतो, ज्यासारखं म्हणा मेणबत्ती किंवा टॉर्च. ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा. आता आपण असं म्हणत आहोत की सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येत आहे आणि आपण त्याला पाहू शकत आहोत. तर बघा, जसं तुम्हाला इथे दिसत असेल, मी एक तुम्हाला दाखवते. तर यामध्ये सांगण्याचा हा उद्देश की जे प्रकाश वस्तूंवर पडत आहे, ज्यांना स्वतःचा प्रकाश नाही आहे, ते आपण डोळ्यांनी पाहू शकतो. का बरं, महत्वाचा प्रश्न आहे, का बरं. त्यावरून आपण या समोरच्या धड्यामध्ये आपण काय समजणार हे तुम्हाला समजेल. तर बघा, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येत आहे, ठीक आहे. त्यानंतर हा जो प्रकाश आहे हा काय होत आहे, वापस जात आहे, बॉल सारखा वापस जात आहे. वापस जात आहे, कुठे वापस जात आहे. तर यासाठी काय महत्वाचं लागत आहे, तर बघा, आपण संवेदनामुळे वेगवेगळ्या जाणीवा करू शकतो आणि त्यात दृष्टीची संवेदना महत्वाची आहे. का बरं, तर बघा, ज्यासारखं आपण म्हटले की तोंडामध्ये साखर ठेवली किंवा नमक ठेवला तर आपल्याला खारट, आंबट, गोड असं आपल्याला समजून येतं.
त्यासारखंच दिवस असताना आपल्याला वस्तू दिसत आहेत, रात्रीच्या वेळी आपल्याकडे आपण पाहू शकत नाही. का बरं? तर समजा दिवसाच्या वेळी सूर्य असूनही एखाद्या जवळ डोळे नाही आहेत, तर त्याला वस्तू समजणार का? की कोणता हिरवा रंग आहे, कोणता वस्तू गोल आहे, कोणता चौकोन आहे, समजणार का? नाही. त्यासारखंच रात्रीच्या वेळी आपल्याकडे भलेही डोळे असले, पण तुमच्याकडे प्रकाशच नाही आहे, तर तुम्हाला वस्तू दिसू शकत नाही. काळा अंधारच दिसेल. म्हणून संवेदना, दृष्टीची संवेदना महत्वाची आहे. का बरं? तर जे सूर्यापासून प्रकाश येत आहे, हे वस्तूंवर पडत आहे आणि हा वस्तूंवर पडलेला प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत जात आहे. आपल्याला त्यांचा आकार, रंग, त्यांची बनावट सगळं आपल्याला समजत आहे आणि आपल्या मेंदूला आपण सांगत आहोत की हे झाड आहे, हे गुलाबाचं फूल आहे, हा मोबाईल आहे, हा पेन्सिल आहे. आपण असं सांगू शकतो. बरोबर? त्यासारखंच आता यामध्ये प्रकाशाचे परावर्तन, आपण हा उदाहरण घेतला बॉलसाठी की बॉल वापस येत आहे. तर हे जे किरण आहेत हे सुद्धा वापस जात आहेत. ठीक आहे. किरण वापस जात आहेत, सूर्यावर आल्यानंतर बॉल सारखी वापस जात आहेत. तर ही वापस गेल्यानंतर आपल्या डोळ्यांपर्यंत येतात. असं नाही की फक्त आपल्या डोळ्यांपर्यंतच येत आहेत. असं हा अजिबात नाही, सगळीकडेच जातात, पण आपल्याला जाणवतात ज्यावेळेस आपण आपल्या डोळ्यांनी अनुभव करतो. त्यासारखंच उदाहरण बघा, आपण गाडी चालवत असताना आपल्या गाडीला आरसा या समोर असतं, आपल्या जवळ असतं, पण आपल्याला खूप मागचं दिसतं. बरोबर? का बरं? तर त्यांची प्रतिमा आरशावर पडली आहे. तर हे उदाहरण अशा प्रकारची आहेत की जे प्रकाश आहे हे काय होत आहे? उत्सर्जित होत आहे. एक प्रकाश काय होत आहे? उत्सर्जित. आणि त्याचं उदाहरण म्हणजे काय? तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवा. 2 प्रकारचे प्रकाश असतात. ठीक आहे? तर यामध्ये बघा काय म्हणत आहे? हा 2 प्रकारची प्रकाश असतात. तर एक असतात उत्सर्जित करणारी, म्हणजे सूर्य, दिवा, टॉर्च, ज्यांना स्वतःचा प्रकाश आहे. आणि दुसरे असतात ज्यांना स्वतःचा प्रकाश नाही आहे, पण समजा त्यांवर प्रकाश पडला तर तो प्रकाश वापस पाठवण्याची जी क्षमता असते ती काय होत आहे? परावर्तित. वापस पाठवणे म्हणजे परावर्तित जो प्रकाश आहे तो आपण पाहू शकतो. तर यासारखं आपल्याला समजत आहे की हा जो प्रकाश आहे इथे यावर पडलेला आहे. तर काय आहे? प्रकाश 2 प्रकारची काय असतात? एक उत्सर्जित केलेली, उत्सर्जित म्हणजे ज्यांचा स्वतःचा प्रकाश आहे, सूर्य, दिवा, टॉर्च, आणि जे परावर्तित करतात म्हणजे त्यांची क्षमता आहे ते जो पडलेला प्रकाश आहे त्याला वापस पाठवण्याची क्षमता. एवढं तुम्हाला कळलेलं आहे का? एवढं तुम्हाला कळलेलं आहे का? म्हणजे एवढं समजलं आहे का? हो मॅडम. ओके, डन. तर बघा अगदी सोपं आहे. यानंतर आता आपण काय म्हटलं, डोक्यामध्ये ठेवलं की प्रकाश जे आहे वापस सुद्धा जात आहे. ठीक आहे? तर प्रकाश भरपूर मात्रेमध्ये आपल्यापर्यंत येत आहे. तर त्यापैकी आपण फक्त जी किरण आहे, जी प्रकाशाची जी किरण आहे त्यापैकी आपण फक्त एकाबद्दल विचार करत आहोत की एक प्रकाश आपल्यापर्यंत येत आहे. ठीक आहे? तर हा जो प्रकाश आहे हा कोणत्या पद्धतीने वापस जात आहे, तर याचे नियम बांधून दिले आहेत. निसर्गाचे नियम सगळ्यांना माहिती आहेत, भरपूर प्रकारचे नियम आहेत. तर त्यापैकी हे जे नियम आहेत प्रकाश वापस जाण्याचे, कोणत्या पद्धतीने वापस जातो, तर हे आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलं आहे. ठीक आहे? तर पहिला नियम, चला नियम समजून घेण्या अगोदर आपल्या पुस्तकामध्ये कृती दिली आहे. तर त्या कृतीमध्ये असं म्हटलं आहे की जी काही किरण आली आहे तर हे कशावर घेतले आहे त्यांनी? आरसा जो आहे आरशावर त्याचं उदाहरण का घेतलं आहे? तर बघा आरसा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे काच आहे. आपण आतापर्यंत टेबल, भिंत अशा प्रकारची उदाहरणं बघितली, पण आरसा हा का घेतला आहे? तर आरसा काय आहे? काच आहे. आणि समजा काचेवर आपण
एखादा लाईट पाडला तर सगळ्यांना माहित आहे काचेच्या आतमधून आपल्याला प्रकाश येतं, बरोबर. पण आपल्याकडे आरसा कोणत्या पद्धतीचा असतं, तर त्याला आरसा, समजा आपण या बाजूने आपला चेहरा पाहत आहोत, तर या बाजूला तुम्ही समजा आरशाच्या मागे थोडं बघितलं तर त्याला कोट केलं असतं, म्हणजे काळ्या रंगाने किंवा हिरव्या रंगाने. का बरं? कुणाला काही कारण माहिती आहे का बरं केलं असतं ते? तर ते का बरं केलं असतं बघा, तर जे काही इथून किरण पडत आहेत आरशावर, ती किरण आरपार जाऊ नये, ती थांबली जावे आणि आपल्याला आपला प्रतिबिंब दिसावा म्हणून आरशाला इथे कोट केलं असतं. ठीक आहे, एवढं कळलं? तर बघा, हे जे कोट केलं असतं म्हणजे त्याला जे रंग लावलेलं असतं, काळा रंग किंवा हिरवा रंग, तर या रंगामुळे, कारण आपण रात्रीच्या वेळी सुद्धा आपण चेहरा पाहतो म्हटलं स्वतःचा, तर आरशामध्ये आपल्याला चेहरा दिसत नाही, पण आपल्यावरून जे प्रकाश आहे, किरण आहे, आरशावर पडत असले तर आपल्याला आपले प्रतिबिंब प्रतिमा दिसतं, बरोबर. तर आरसा घेण्यामागचं कारण हा की याची जे काही सरफेस आहे, याचा जो काही भाग आहे, हा उबड खाबड नाही. जसं बघा, हा प्लेन असतं, तुम्हाला इथे दिसत असेल, हा प्लेन असतं, बरोबर. आणि हा प्लेन भाग असल्यामुळे यावर पडलेले जे काही किरण आहेत आपण याला मोजू शकतो, याचं मोजमाप आपण करू शकतो. पण समजा मी उबड खाबड असलेली जागा घेतली तर त्याचे मोजमाप पण आपण समोरच्या भागामध्ये पाहणार, पण आत्ताच पहिल्यांदा आपण सुरू करत आहोत प्लेन सरफेसवर, जे अगदी सपाट आहे, जेणेकरून आपल्याला जे कोन मिळत आहेत, येणारे कोण आणि जाणारे कोण, जसं बॉल पडत आहे जमिनीवर तर तो वापस जाण्यासाठी आपल्याला कोण माहित झाला पाहिजे, म्हणून आपण प्लेन सरफेस घेत आहोत, आरसा. तर याच्या समोर आपण पाहूया, तर आपण म्हटलं की एक किरणाबद्दल बोलत आहोत, तर हा एक किरण आहे. ठीक आहे, एवढं समोर जायचं, एवढं तुम्हाला समजलं आहे की आपण आरसा का घेतला ते. आरसा घेण्यामागचं कारण, पृष्ठभागा घेण्यामागचं कारण तुम्हाला समजलं आहे का? ओके ओके, समोर सुद्धा पाहणार, त्याचं एक उदाहरण आहे आपल्या समोर, आधी मी शिकवणार होती पण आपण परत एकदा रिपीट करत आहोत म्हणून. तर बघा, हे जे किरण आहेत समजा आरशावर पडले तर हे एका विशिष्ट दिशेने जाणार, कारण इथे जे पृष्ठभाग आहे हे सपाट आहे. बघा, तुम्ही साधा उदाहरण, जो बॉल आहे ना, समजा सपाट भागावर फेकला तर तो व्यवस्थित वर येणार, बाउन्स होणार. पण समजा तो एखाद्या दगडावर पडला तर तो कोणत्या दिशेने जाणार आपल्याला माहिती नसतं, बरोबर. ठीक आहे, त्यासारखंच हा जो एक किरण आहे हा इथे पडला, कशावर? आरशावर, तर हा वापस जाताना या पद्धतीने वापस गेला. मी उदाहरणासाठी मी पेन्सिल घेतले आहे जेणेकरून तुम्हाला समजेल. तर यामध्ये काय होत आहे, हा आहे सूर्यामधून येणारा किरण, कशावर पडत आहे? आरशावर. तर याला काय म्हटलं आहे? येणाऱ्या किरणाला आपाती किरण म्हटलं आहे. ठीक आहे, आपाती किरण. समजा आपाती किरण लक्षात ठेवण्यासाठी काही अडचण जात असेल तर बघा, दवाखान्यामध्ये लिहिलेलं असतं आपत्कालीन क्षेत्र म्हणजे काय, तर काहीतरी घटना झाली. आपत्कालीन म्हणजे काय होतं, काहीतरी घटना झाली, आपत्कालीन नंबर, घटना झाल्यास तुम्ही आम्हाला फोन करू शकता, म्हणून त्यासाठी याला काय म्हटलं आहे, तर आपात किरण जो सूर्यापासून येत आहे आणि हा बाउन्स होत आहे, वापस जात आहे, परावर्तित होत आहे, त्याला काय म्हटलं आहे, परावर्तित किरण. ठीक आहे, आता आता हे जे वापस जात आहे, आता यासाठी नियम आहे की हे किरण नेहमी कशा पद्धतीने जातात. आपल्याला माहिती आहे की जी सूर्यापासून येणारी किरण किंवा जे काही प्रकाश किरण आहेत हे सतत सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल करतात, सरळ रेषेमध्ये प्रवास करतात. हे आडेमोडी रस्त्याने प्रवास करत नाही, कोणत्या रेषेमध्ये प्रवास करतात? सरळ रेषेमध्ये. तर हे आल्यानंतर, सरळ रेषेमध्ये आल्यानंतर वापस सुद्धा
सरळ रेषेमध्ये जातात. ठीक आहे, त्यासाठी म्हणून इथे काय म्हटलं आहे की इथे जो आरसा आहे, इथे हा सरळ आहे, इथे हॉरिझॉन्टल मध्ये आहे, आडव्यामध्ये आहे. तर इथे आपाती किरण आणि इथे जो स्पर्श झाला याला काय म्हटलं, आपाती बिंदू. आपाती बिंदू आणि आपाती बिंदू मधून निघालेला काय आहे, परावर्तित किरण. आणि इथे काय ठेवलं आहे, आता आपल्याला मोजायचं आहे की कोणत्या कोणाने आला, याचा कोण काय होता, अँगल काय होता, आपल्याला मोजायचं आहे, मोजमाप. त्यासाठी म्हणून आपण काय घेतलं आहे, एक मध्यमी घेतला आहे, मध्यंतर. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला याचा कोण मोजता आलं पाहिजे. आणि मध्यंतर कशावर अवलंबून आहे, नेहमी लक्षात ठेवायचं की मध्यंतर आपल्याला समोर सुद्धा आपल्या कामात येणार आहे. तर जसं मी हा आरसा घेतला आहे, तर ह्या आरशाच्या नेहमी इथे मध्यमी राहणार. मग हा कोण कोणत्याही बाजूने येऊन जाऊ द्या, हा या बाजूने या बाजूने येऊन जाऊ दे, कोणत्याही बाजूने, तर इथे काय राहणार, मध्यंतर नेहमी सरळ रेषेमध्ये राहणार. परपेंडिक्युलर म्हणजे काय, 90 डिग्रीचा कोन राहणार. ठीक आहे, एवढं समजलं? ओके, हो मॅडम. गुड गुड. तर आतापर्यंत आपण काय काय म्हटलं की कोण आपाती किरण येत आहे, आपाती बिंदू हा आहे आरशाचा इथे, आणि हा किरण जात आहे आणि इथे 90 डिग्रीचा आपण एक मध्यमी घेतला आहे, मध्यंतर. ठीक आहे, आता नियमानुसार जो आपाती किरण आहे या कोणासोबत, या मध्यमी सोबत सारखा समांतर राहणार. समजा या बाजूने आणि 30 डिग्रीचा अँगल बनवला असेल, तर या बाजूने सुद्धा कितीचा बनवणार, 30 डिग्रीचा अँगल बनवणार. ठीक आहे, समजा 45 डिग्रीच्या अँगलने हा कोण आला असेल, समजा मी याला मोठं केलं, 45 डिग्रीच्या अँगलने आला असेल, तर किती राहणार, हे 45 डिग्रीचाच इथे कोण निर्माण होणार. हा पहिला नियम आहे. म्हणून आपल्याला पहिल्या नियमामध्ये काय म्हटलं आहे, तर आपात कोन व परावर्तन कोन काय आहेत, हे सारखे आहेत. ठीक आहे, यासारखं सारखे आहेत. अशा प्रकारचे बघा, इथे आय आणि आर हे नेहमी सारखे राहणार. दुसरा नियम काय म्हणत आहे, आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका. मी मध्यमी जे म्हणत आहे स्तंभिका, हे काय आहे, एकाच प्रतलात. हा महत्वाचा नियम आहे, जे आपल्याला समजणार, आपण समोर एक कृती करणार त्यामध्ये आपल्याला समजणार. तर हा याचा काय अर्थ आहे, तर एकाच प्रतलात म्हणजे समजा बघा, हा आरसा आहे. ठीक आहे, हा आरसा आहे आणि इथे समजा हा बिंदू आहे परावर्तित होण्याचा आणि इथे काय आपाती होण्याचा. हा जो बिंदू आहे हे एकाच ठिकाणी राहणार, म्हणजे यांची जागा वेगळी वेगळी राहणार नाही. समजा यांची जागा बदलली, या ठिकाणी बदलली, तरी सुद्धा यांचं काय राहणार, आपाती किरणची जागा, परावर्तित किरणची जागा, आणि याचा जो प्रतल आहे, म्हणजे यांची जे हा जो बिंदू आहे जिथे हे टच झाले आहेत, हे एकच राहणार. ठीक आहे, वेगळे वेगळे राहिले, समजा इथून जागा याची इथे बदलली, तर इथे याचा रिझल्ट, याची जी काही कोन आहेत हे वेगळे येणार. ठीक आहे, आणि तिसरा महत्वाचा नियम म्हणजे काय, तर जे मी म्हंटल, हे जे आपाती किरण आणि परावर्तित किरण हे नेहमी, हा जो स्तंभिका आहे, जी मध्यमी आहे, याच्या नेहमी विरुद्ध बाजूने राहणार. म्हणजे अगदी सोपं आहे, समजा या बाजूने किरण आले तर याच बाजूने वापस जाणार नाही. ठीक आहे, ज्या बाजूने किरण आले त्याच्या विरुद्ध बाजूने, म्हणजे ह्या स्तंभिकाच्या विरुद्ध बाजूने जाणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे 3 नियम आहेत आपल्या पुस्तकामध्ये दिलेले. आपण परत एकदा पाहूया. तर आतापर्यंत आपण हे 3 नियम समजू शकलो का?
तर आतापर्यंत आपण काय म्हटलं, आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. आपतन कोन व परावर्तन कोन काय असतात, समान मापाचे. कुणासोबत, या स्तंभिकेसोबत आणि ह्या जो सरफेस आहे, प्लेन आहे, त्याच्यासोबत हे समान मापाचे असतात. काय आहेत हे, आपतन कोन म्हणजे आय, आपतन आणि परावर्तन कोन म्हणजे आर. ठीक आहे. ऍक्च्युली आय आणि आर हे म्हणजे काय, तर तुम्हाला इथे वर दिलेला सुद्धा आहे. आय म्हणजे इन्सिडेंट रे म्हणजे आपतन आय, आणि परावर्तन म्हणजे रिफ्लेक्टेड रे, म्हणून इथे आर असं दिलेलं आहे, आय आणि आर. ठीक आहे. दुसरं काय नियम आहे, आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. जसं मी उदाहरणार्थ म्हटलं, एकाच प्रतलात म्हणजे एकाच ठिकाणी. समजा या ठिकाणचं तुम्हाला कोण मोजायचं आहे, इथे या स्तंभिकेचं इथे येणारे कोण आणि रिफ्लेक्टेड परावर्तित होणारे जे कोण आहेत हे एकाच ठिकाणी असतात. समजा इथून हे थोडे समोर गेले तर हे वेगळे किरणाबद्दल आपण मोजमाप करत आहोत असं ठरलं जाईल. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे काय, शेवटचा नियम म्हणजे काय, तर आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. बघा, आहेत स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस, परावर्तित कोन या बाजूला आहे आणि आपाती कोन या बाजूला आहे. तर एवढं तुम्हाला समजलं आहे का, हे 3 नियम आहेत. या समोर आपण कोणतं नियम नाही समजलं किंवा काही कन्फ्युजन असं मला सांगा तुम्ही. जे 3 नियमापैकी काही नियम नाही समजले किंवा काही अडचण आहे तर तुम्ही सांगू शकता. नाही समजलं तर तुम्ही मला फक्त एक सिग्नल करा, मी परत एकदा तुम्हाला नियम समजावून सांगणार, कारण हे नियम खूप महत्वाचा आहे, कारण आपण समोर पाहणार. समजलं मॅडम? ओके, गुड. तर आपण समोर पाहणार आहोत. ठीक आहे. तर हे जे नियम आहेत यावरून आता आपण म्हटलं फक्त आरसा घेतला, ज्याचे जो भाग आहे हा सरळ म्हणजे अगदी सरळ होतं. तर आता आपण तर एवढे वस्तू आहोत जे उबड खाबड खाली वर आहे, आपण स्वतः सुद्धा खाली वर आपला सरफेस आहे. तर यासाठी म्हणून आपल्याला एक नवीन जी कृती आहे त्यानुसार आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. त्याच्या समोर काय म्हटलं आहे, प्रकाशाचे परावर्तनाचे प्रकार म्हणजे जे काही परावर्तन होत आहे उबड खाबड वरून जाणारे, इथे बघा, इथे म्हटलं आहे सपाट पृष्ठभाग आणि खडबडीत पृष्ठभाग. तर हे सपाट पृष्ठभागाचा काय परिणाम होत आहे आणि खडबडीत पृष्ठभागाचा काय परिणाम होत आहे हे आपण पाहणार. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला इथे अगदी स्पष्टपणे दिसत आहे की जसं मी म्हटलं की सपाट पृष्ठभाग असेल तर त्यांची जी काही जाण्याची प्रक्रिया आहे ही एका विशिष्ट दिशेने होत आहे, बरोबर. तर जे समजा तुमचा पृष्ठभाग बदलला, खाली वर गेला, तर काय होणार, तुमचं काय बदलणार, काय काय बदल येऊ शकते, कुणाला काही आयडिया? मी आता जे म्हटलं यामध्ये काय काय बदल होऊ शकतं, काही आयडिया? परावर्तनामध्ये बदल होणार की जे आपाती किरण आहेत त्यामध्ये बदल होणार की स्तंभिकामध्ये बदल होणार, समजा पृष्ठभाग बदलला तर बघा, हे आपण आजच्या जे क्लासमध्ये जे चेंज आहे या पृष्ठभागामध्ये काय चेंज आहे, कशा प्रकारे होतात, तर प्रकाश पृष्ठभागावर पडल्यानंतर परावर्तन होते, तर पृष्ठभागाच्या स्वरूपावर परावर्तनाचा प्रकार ठरतो. का बरं? तर जे काही परावर्तन आहे हे पृष्ठभाग हे उबड खाबड असलं तर काय होणार, त्याची जी, जसं आरसा बघा, आपण या पद्धतीने पकडला, या पद्धतीने पकडला, तर काय होत आहे, त्याचा जो स्तंभिका आहे हे बदलणार. जसं बघा, इथे ठेवलं, हा थोडा वर भाग आहे, हा थोडा खाली भाग आहे, तर याची जी स्तंभिका आहे या पद्धतीने राहणार.
याची स्तंभिका थोडी खालच्या भागाने राहणार. तर काय होणार, यामध्ये वेगळ्या वेगळ्या यांचा रिझल्ट येणार, बरोबर. तर हेच आपल्याला सांगण्यासाठी म्हणून नियमित परावर्तन म्हणजे काय, तर बघा तुम्हाला आपल्याला जे सगळ्यात अगोदर जे 2 प्रकार दिलेले आहेत आपल्या पुस्तकामध्ये, तर ते कोणते कोणते आहेत, एक नियमित परावर्तन आणि दुसरं कोणतं आहे तर अनियमित परावर्तन. तर नियमित परावर्तनामध्ये काय होत आहे, तर एका विशिष्ट दिशेने जात आहे. जसं बॉल बघा, बॉल कशा प्रकारे एका विशिष्ट दिशेने वापस येणार, कुठे, नियमित परावर्तनामध्ये. पण समजा अनियमित परावर्तन आहे तर काय होणार, वेगळ्या वेगळ्या दिशेने ते जे किरण आहेत हे वेगळ्या वेगळ्या दिशेने वापस येणार. तर यासाठी म्हणून सगळ्यात पहिला आपण काय पाहणार, पहिला पृष्ठभाग जो अगदी सरळ आहे, आरसा म्हणा किंवा एखादा प्लेन सरफेस अशा प्रकारचा, ठीक आहे. त्यामध्ये काय होत आहे, गुळगुळीत किंवा सपाट पृष्ठभागावर होते, काय होते, नियमित परावर्तन. आपाती किरण समांतर असतात. आपाती किरण समांतर असतात म्हणजे काय आहे बघा, इथे हे निळ्या रंगाचे काय आहेत, हे आपाती किरण आहेत. कधी लक्ष ठेवायचं कशावर, या रो कडे म्हणजे या ॲरो कडे. हा जो बाण आहे हा कुठे जात आहे आणि कुणाकडून वापस जात आहे यावर हे लक्ष ठेवायचं. आपाती किरण समांतर असतात, बरोबर. कारण काय आहे, सरफेस अगदी जे पृष्ठभाग आहे हे गुळगुळीत आहे, सपाट आहे. प्रत्येक बिंदूवरील स्तंभिका एकाच दिशेची असते. जसं आपण म्हटलं की प्रत्येक इथे काय आहे, स्तंभिका ही एकाच दिशेची आहे, याच दिशेने. पण समजा याला खाली घेतलं तर याची स्तंभिका थोडी तिरछी होणार. म्हणून काय म्हटलं आहे की सपाट पृष्ठभागावर जी स्तंभिका आहे ही एकाच दिशेने निर्माण होणार. त्यामुळे आपतन कोन व परावर्तन कोन सर्व किरणांसाठी समान राहणार. हा कुणासाठी आहे, जिथे सपाट पृष्ठभाग आहे त्यासाठी आहे. परिणामी परावर्तित किरणही समान दिशेने मिळणार. उदाहरणार्थ आरसा, शांत पाणी, पॉलिश केलेली टेबल जे अगदी सपाट असतं. तर यामध्ये बघा इथे सगळ्यांना दिसत आहे, काय दिसत आहे की जे किरण आहेत ही कोणती आहेत, आपाती किरण आहेत. ही आपाती किरण, बरोबर. आणि हे आहेत परावर्तित झालेली किरण, वापस जात आहे. तर यामध्ये बघा इथे हे जे तुम्हाला ही लाईन दिसत आहे हे काय आहे, मध्यंतर आहे, स्तंभिका आहे सगळ्यांची. यांची भले जागा वेगळी वेगळी राहणार, पण हा जो पृष्ठभाग आहे हा समतल आहे, सपाट आहे. त्यामुळे यांची स्तंभिका काय राहणार, एकाच दिशेने राहणार, ठीक आहे. तर त्यामुळे इथून काय परावर्तन होण्याचा जे प्रयोग आहे, म्हणून इथे काय म्हटलं आहे की I1 म्हणजे पहिला किरण, दुसरा किरण, तिसरा किरण, आणि R2 म्हणजे जे काय परावर्तित झालेला पहिला किरण, परावर्तित झालेला दुसरा किरण, हा पहिला किरण, हा दुसरा किरण या बाजूने जात आहे. तर इथे काय हे सारखे राहणार, सारख्या दिशेने जाणार. 3 समांतर किरण सपाट पृष्ठभागावर पडले तर परावर्तित किरणही सरळ व समांतर दिशेने जाणार. हे कशासाठी आहे, सपाट पृष्ठभागासाठी. आता आपण काय पाहणार, ज्यामध्ये काय आहे तर असमांतर आहे, अनियमित परावर्तन. हे खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण समांतर परावर्तनासाठी पाहत होतो, नियमित परावर्तनासाठी. आता अनियमित, जे आपल्या अवतीभोवती सतत होत असतं. तर यासाठी काय आहे, तर खडबडीत पृष्ठभागावर काय होते, अनियमित परावर्तन दिसून येतं. यामध्ये आपाती किरण समांतर असले तरी सुद्धा, समजा आपण म्हटलं की आपाती किरण नेहमी सरळ रेषेमध्ये येतात, बरोबर. तर आपाती किरण समजा सरळ रेषेमध्ये जरी का आले, पण जागा उबडखाबड आहे, पण पृष्ठभाग अनइव्हन असल्यामुळे, उबडखाबड असल्यामुळे प्रत्येक बिंदूवरील स्तंभिकाची जी दिशा आहे ही वेगळी वेगळी राहणार, बरोबर.
आता दिशा म्हणजे बघा, अगदी या हाताकडे बघा. समजा मी हाताला इथे घेतला आहे आणि उबड खाबड मध्ये मी थोडस याला खाली घेत आहे. हा सरळ भाग आहे आणि हा थोडा खाली वाकलेला. उबड खाबड म्हणजे मी याला थोडं मोठं विचार करण्यासाठी, कल्पनेसाठी म्हणून. तर इथे समजा एक किरण पडला तर याची स्तंभिका या दिशेने जाणार आणि याची स्तंभिका कोणत्या दिशेने जाणार? या दिशेने जाणार, बरोबर. इथे 90 डिग्रीचा कोन निर्माण होत आहे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की इथे 90 डिग्रीचा कोन अशा प्रकारे निर्माण होणार आणि इथे अशा प्रकारे निर्माण होणार. समजा इकडे कोन, इकडे समजा प्रकाश पडला तर या बाजूने 90 डिग्रीचा कोन तयार होणार. तर काय होणार? त्यामुळे आपतन कोन वेगळे वेगळे होतात. परिणामी परावर्तित किरण वेगळ्या वेगळ्या दिशेने जातात. त्यांची कशावर आहे हे? त्याच्या पृष्ठभागावर अवलंबून आहे. तर यामध्ये बघा, इथे तुम्हाला अगदी स्पष्ट दिसून येणार की आपाती किरण समांतर आहेत. तुम्हाला दिसत आहे आपाती किरण काय आहेत? अगदी समांतर आहेत. हे या दिशेने आले आहे. जे निळा रंग जो दिसत आहे, हा तुम्हाला दिसत आहे निळा रंग, बरोबर. हे या दिशेने आले. पण इथे बघा, इथे जे पृष्ठभाग आहे यांची जागा काय काय वेगळी आहे. तर इथे जी स्तंभिका आहे ही वेगळी वेगळी निर्माण झाली. आणि स्तंभिका कशावरून समजून येत आहे? जे डॉट्स आहेत, दिसत आहेत तुम्हाला हे डॉट्स, ही डॉट्स लाईन, हे काय आहे? ही स्तंभिका आहे. इथे स्तंभिका तर वेगळी निर्माण झाली आहे, ही तर या दिशेने आली आहे बघा खाली, आणि इथे सुद्धा या दिशेने गेली आहे. परावर्तित किरण हे वेगळ्या दिशेने जाणार. पण यामध्ये काय होत आहे? तर जे आय म्हणजे इन्सिडेंट रे, म्हणजे जे येणारे जे किरण आहेत हे जाताना, वापस जाताना काय होणार? वेगळ्या वेगळ्या दिशेने जाणार. म्हणून इथे काय म्हटलं आहे बघा, I1 is not equals to I2 is not equals to I3. वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर पडले, त्यांचे वेगळे वेगळे ठिकाण होते, बरोबर. म्हणून त्यांचे जे परावर्तित किरण सुद्धा सारखे राहणार नाही, हे इथे सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणून काय म्हटलं आहे? तर अगदी सोप्या भाषेमध्ये बघा, नियमित व अनियमित परावर्तनामधला जो फरक आहे, इथे टेबलमध्ये लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की पृष्ठभाग सपाट असला एका ठिकाणी, नियमित परावर्तनाच्या ठिकाणी, आणि अनियमित परावर्तनामध्ये काय होत आहे? पृष्ठभाग खडबडीत आहे. स्तंभिका एक समान असते नियमित परावर्तनामध्ये, आणि या ठिकाणी स्तंभिका बदलते. नियमित परावर्तनामध्ये काय होत आहे? तर परावर्तित किरण समांतर असतात. आपाती किरण येणारे समान आणि जाणारे समान. यामध्ये काय होत आहे? तर जे परावर्तित किरण आहेत हे विखुरत आहेत, वेगळ्या वेगळ्या दिशेने जात आहेत, वेगळ्या वेगळ्या दिशेने फेकले जात आहेत. का बरं? तर पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे. आणि यामध्ये काय होत आहे? तर प्रतिमा स्पष्ट दिसत आहे, आणि अनियमित किरणामध्ये काय? प्रतिमा अस्पष्ट प्रकारे दिसत आहे. तर यामधून आपल्याला काय समजत आहे हे आपण पाहूया. सगळ्यात अगोदर आपण जे आतापर्यंत बघितलं की पृष्ठभाग खडबड असलं तर काय परिणाम होत आहेत, एवढं तुम्हाला समजलं आहे का? परत एकदा सांगायचं म्हणजे खडबडीत पृष्ठभागाबद्दल परत एकदा सांगायचं का? काही प्रश्न? परत एकदा आपण त्यामध्ये सांगा, काही प्रश्न असल्यास. तर आज आपण जे बघितलं, सॉरी मला तुमचा आवाज नाही येत आहे. बोला ना, बोला बोला. दिलजी कोकणी
तुम्ही काही बोलत होते, नाही समजलं असेल किंवा काही कन्फ्युजन, काही अडचण असल्यास मला नक्की सांगा. काय म्हणत आहात? समजलं मॅडम. ओके, गुड. तर आजच्या लेसन मध्ये काय मुख्य निष्कर्ष म्हणून निघाला आहे, तर दोन्ही प्रकारामध्ये प्रकाशाचे नियम पाळले जात आहेत. फरक एवढाच की पृष्ठभाग वेगळा वेगळा असल्यास काय होत आहे, प्रकाश कोणत्या दिशेने जाणार, वेगळ्या वेगळ्या दिशेने जाणार. सपाट पृष्ठभाग शिस्तबद्ध परावर्तन आणि खडबडीत पृष्ठभागामध्ये विखुरलेले परावर्तन, फक्त एवढं तुम्हाला दिसून येणार. तर आजचा जो लेसन आहे यामध्ये अशा प्रकारे वेगळं निष्कर्ष निघत आहे. तर बघा, तुम्हाला काही प्रश्न असल्यास मला नक्की विचारा. ठीक आहे? समजलं मॅडम. ओके, समजलं. तर आपण एखादं मग न्यूमरिकल्स पाहूया, जे उदाहरण आहे पाहूया की तुम्ही सोडवून आणणार. काही नाही समजलं असेल तर बघा, अगदी सोपं आहे सोडवलेलं उदाहरण. बरं, आपण नेक्स्ट क्लासमध्ये, जे पुढच्या क्लासमध्ये आपण याबद्दल बोलूया. तर आजचा क्लास तुम्हाला समजा समजलं असेल तर पुढच्या क्लासमध्ये सुद्धा अगदी सारखंच आहे. तुम्ही मागचा जो क्लास घेतला होता ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करा, बघा. त्यामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न होता. ठीक आहे? तर आजच्या क्लासमध्ये एवढं. ठीक आहे, चला बाय. ठीक आहे मॅडम, बाय बाय. बाय बाय मॅडम.